नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. राज्यामध्ये कोरोनाच्या परिस्थितीतले वेगवेगळे नियम, नवी निर्बंधाचे सगळे नियमावली राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही निर्णय घेऊन जाहीर केली. कदाचित ती उद्यापासून ही निर्णय प्रक्रिया अंमलात येऊ शकते. दुकानांच्या वेळा देखील नव्याने बदलण्यात आलेल्या आहेत. तर सगळ्या दुकानांच्या वेळा ज्यांना अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करून घेतलं होतं त्यांना सकाळी 7 ते 11 या वेळेमध्येच उघडे ठेवण्याच्या संदर्भातली नियमावली तयार करण्यात आलेली होती. याबरोबरच पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी हेही कोरोनाच्या संदर्भातली नियमावली कडक अंमलात आणण्यासाठी देखील तितकेच प्रयत्नशील आहेत. त्यातही काही पोलिसांना कोरोनाची बाधा देखील झालेली आहे. मात्र तरीही पोलीस दलातले जवान तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी तुम्हाला आम्हाला नियम समजावून सांगण्यासाठी म्हणून तैनात आहेत, सुरक्षा बजावत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपण आवाज महाराष्ट्रामध्ये आमंत्रित केलेलं आहे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना. नगराळे साहेब, स्वागत आहे साम टी व्हीवर आपलं. कोरोनाची एकूण सगळी आत्ताची परिस्थिती पाहता नमस्कार. कोरोनाची एकूण सगळी परिस्थिती पाहता मुंबईतले आकडे ज्या पद्धतीने वाढत आहेत, याच्यामध्ये आपल्याही दलातले काही सहकारी आहेत ज्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये अंमलबजावणी आणि दुसरीकडे सहकाऱ्यांची सुरक्षा या पातळीवर खबरदारी काय घेतली जाते? यामध्ये मुंबई पोलीस हे नेहमीच बंदोबस्ताच्या बाबतीमध्ये अग्रेसर राहिलेला आहे आणि याही वेळेस कोरोनाचा लॉकडाऊन जो आपला सुरू झालेला आहे त्यामध्ये आम्ही नेहमीच अग्रेसर आहोत, समोर आहोत. आपल्याला माहिती असेल मार्च-एप्रिल 2020 पासनं हा जो लॉकडाऊन सुरू झाला होता मागच्या वर्षी, त्या कालावधीपासून ते आत्तापर्यंत मुंबई पोलीसचे 8,300 अधिकारी आणि कर्मचारी संक्रमणग्रस्त झालेले होते आणि यापैकी 103 अधिकारी आणि कर्मचारी आम्ही या कोरोनामुळे गमावलेले आहेत. आजच्या तारखेला संक्रमित असलेले लाईव्ह केसेसची संख्या 614ची आहे. फक्त समाधानाची बाब एवढी आहे की टोटल रिकव्हरी पर्सेंटेज आमचं जे आहे ते 87% आहे आणि याचा अर्थ जे अधिकारी आणि कर्मचारी 8,300 संक्रमित झाले होते त्यापैकी 87% अधिकारी आणि कर्मचारी हे ठीक झालेले आहेत आणि ते परत आपापल्या ड्युटीवर आहेत. मागच्या वर्षी ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झाला होता त्यावेळेस आपण एक प्रिकॉशन म्हणून 55 वर्षाच्या वरील अधिकारी आणि कर्मचारी यांना आपण घरी थांबण्यास सांगितले होते, त्यांना घरी ठेवले होते. परंतु यावेळेस दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संक्रमण इतक्या जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे की आम्हाला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या अपुरी पडायला लागली. त्यामुळे आम्ही यावेळेस तसा निर्णय न घेता आम्ही सर्व अधिकाऱ्यांना ड्युटीवर बोलवतोय. परंतु त्यात एक बदल आम्ही हा केलेला आहे की 55 वर्षाच्या वरचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला किंवा चौकीला लाईट ड्युटी दिलेली आहे आणि जे तरुण अधिकारी आहेत त्यांना आम्ही बंदोबस्तासाठी रोडवर आणि इतर पेट्रोलिंग ड्युटीसाठी आम्ही वापरतोय. सर, बरोबर आहे. आत्ता नवीन जी नियमावली, त्याचबरोबर सर आमच्या सर बोला. त्याचबरोबर आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय काय स्टेप्स घ्यायचे आहेत, कसं त्यांनी वागायचं आहे, कसं त्यांनी काळजी घ्यायची आहे, ह्या सगळ्या वारंवार त्यांच्यावर आम्ही सूचना करतोय, त्यांना समजावून सांगतोय आणि त्याचा एक मोठा फायदा आमच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाविषयक जी माहिती आहे ती चांगल्या प्रकारे पोहोचली आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून ही जी माहिती परत आमच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांपर्यंतही पोहोचलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्या पोलीस फोर्समध्ये, मुंबई सिटीच्या पोलीस फोर्समध्ये हे संक्रमण बऱ्यापैकी
आम्ही कंट्रोल करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. सर, आत्ता मुंबईमध्ये ज्या वाहनांवरती आपण 3 कलरचे लोगोज लावलेले आहेत, लाल, पिवळा आणि हिरवा, या 3 रंगातल्या साईन्स आपण लावलेल्या आहेत, तर याच्यातल्या वर्गवारी करत असताना त्याच्यात आपण काही नियम घालून दिलेले आहेत का, की ही गाडी ओळखायची कशी? म्हणजे कुठलाही एक सर्वसामान्य माणूस पण त्याला गाडी घेऊन बाहेर पडायचं असेल आणि त्यांनी जर अशा पद्धतीचं स्टिकर लावलं, हे तो स्वतः लावणार की त्याला पोलीस दलातून ते स्टिकर प्रोव्हाइड केले जाणार, त्यांनी तसा अर्ज केला पाहिजे, त्यांनी त्या पद्धतीची नियमावली समजून घेतली पाहिजे, याच्यात काय नेमकी आपण खबरदारी घेतलेली? यामध्ये मागच्या वेळेस जेव्हा शासनाने निर्बंध लावले होते मागच्या लॉकडाऊनमध्ये, त्यावेळेस ट्रान्सपोर्टेशनची सगळी वाहने, त्याच्यामध्ये एस-टीच्या बसेस आल्या, त्याच्यानंतर BEST बसेस आल्या आणि लोकल ट्रेन्स आल्या, आउटबाउंड ट्रेन्स आल्या, एरोप्लेन्स आलेत, ते सगळे मागच्या वेळेस बंद झाले होते. परंतु यावेळेस शासनाने ऑलमोस्ट सगळ्या इसेन्शियल सर्व्हिसेस सुरू ठेवलेल्या आहेत. बँक्स, इन्शुरन्स कंपनीज, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय ही सुरू ठेवलेली आहेत. लोकल सुरू आहेत, BESTच्या बसेस सुरू आहेत, आउटबाउंड ट्रेन सुरू आहेत. त्याचा परिणाम की जास्त प्रमाणामध्ये रस्त्यावर वाहने आहेत. आता पोलिसांकडे जे मर्यादित संख्याबळ आहे त्याच्यामध्ये इतक्या जास्त प्रमाणामध्ये जी वाहनं आहेत ती मॉनिटर करण्यासाठी यंत्रणा आपण राबवायला घेतली तर ते एक मोठं कठीण काम होऊन जाईल, कारण हजारो गाड्या रोजच्या मुंबईमध्ये येतात आणि बाहेर जातात. आणि आम्हाला 15 तारखेला असा अनुभव आला की आम्ही जेव्हा या गाड्या तपासणे सुरू केले त्यावेळेस सगळ्या टोल नाक्यावर एक मोठा जाम सुरू झाला, चेक नाक्यांवर. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यातून या जाममध्ये बाकीच्या ज्या इसेन्शियल सर्व्हिसेसच्या व्हेकल्स होत्या, गाड्या होत्या, जसं डॉक्टरांच्या गाड्या किंवा ॲम्ब्युलन्सेस किंवा हॉस्पिटलला जाणारा स्टाफ, त्याचबरोबर तुमची भाजीपाल्यांच्या गाड्या किंवा फळांच्या गाड्या आणि इटेबल्सच्या गाड्या, खाद्यपदार्थांच्या वस्तूंच्या गाड्या, या सगळ्या गाड्यासुद्धा या जाममध्ये ब्लॉक व्हायला लागल्या. तर याच्यावर सोल्युशन म्हणून आम्ही ही 3 कलरची पास सिस्टीम काढली. याच्यामध्ये मुख्य आमचा उद्देश हा होता की नागरिकाला कोणत्याही पोलीस कार्यालयात, पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलीस अधिकाऱ्याकडे न जाता आपल्याला स्वतःचा पास स्वतःच घरी बनवून घ्यायचा आणि तो आपल्या गाडीवर स्वतःच लावायचा, अशी आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती. त्यामध्ये रेड पास जो आहे हा सगळ्या मेडिकल फॅसिलिटीजसाठी आम्ही केला होता. त्याच्यामध्ये डॉक्टरपासून ते पेशंटपर्यंत आणि ॲम्ब्युलन्सेसपासून तर सगळ्या ऑक्सिजन सिलेंडरच्या गाड्या आणि मेडिकल लॉजिस्टिकच्या ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गाड्या या रेड पासद्वारे आम्हाला मार्क करायच्या होत्या. बरोबर. ग्रीन कलरचा जो पास होता तो आम्ही सर्व फूड आयटम्स रिलेटेड, व्हेजिटेबल्स वगैरे, फ्रूट्स वगैरे यांच्यासाठी आम्ही ठेवला होता. त्याचप्रमाणे येलो पास जो होता तो आम्ही सर्व इसेन्शियल सर्व्हिसेस ज्या रेड किंवा ग्रीनमध्ये येत नाहीत त्या सगळ्यांसाठी आम्ही येलो कलरचा पास ठेवला होता. आता शासनामार्फत किंवा पोलीस स्टेशनमार्फत जर आम्ही हे पासेस इश्यू करायची व्यवस्था केली असती तर त्याच्यामध्ये पासेस इश्यू करणे याच्यामध्ये फार वेळ लागला असता आणि ते तातडीने झाले नसते. म्हणून आम्ही नागरिकांवर विश्वास ठेवून त्यांना रिस्पॉन्सिबल नागरिक बनवून, बरोबर, तुम्हीच तुमचा पास घरी बनवा आणि आपल्या गाडीवर स्वतः लावा. तुम्ही जर डॉक्टर असाल तर तुम्ही रेड पास लावायचा आहे, तुम्ही पेशंट असाल तरीसुद्धा रेड पास लावायचा आहे, तुम्ही व्हेजिटेबल खरेदी करायला जात असाल तर ग्रीन पास लावायचा आहे, आणि दुसऱ्या कोणत्या सर्व्हिसेसमध्ये असाल, आर्किटेक्ट असाल किंवा कॉन्ट्रॅक्टर असाल किंवा ॲडव्होकेट असाल तर तुम्ही येलो पास लावायचा आहे. असं आम्ही जबाबदारी त्या संबंधित नागरिकांवरच सोडली होती आणि त्यामुळे हे काम आम्हाला सोपं गेलं. आणि आज आपण बघतोय मागच्या 2 दिवसापासून
आपल्या संपूर्ण टोल नाक्याला कुठेही जाम नाही. आम्ही डेडिकेटेड ग्रीन कॉरिडॉर एक तयार केलेला आहे. त्याच्यातून या सगळ्या पासेस लावलेल्या गाड्या आपल्याला जाताना दिसतील आणि ट्रॅफिक सध्या स्मूथ आहे. कुठेही काही गर्दी नाही, कुठेही काही ट्रॅफिक जॅम नाही. सर, आत्ता एक बातमी महत्त्वाची येते ती अशी की नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि सरकारने असा निर्णय घेतला आहे, सगळ्याच कॅबिनेट मंत्र्यांनी बाहेर येऊन प्रतिक्रिया दिलेली आहे की उद्यापासून राज्यात लॉकडाऊन लागेल. जर ती शासकीय पातळीवरती निर्णय प्रक्रिया पार पडली असेल तर पोलीस म्हणून आपल्या विभागाच्या मार्फत याची यंत्रणा कशी कार्यान्वित होणार आहे, ती सज्जता कशी झालेली आहे आपली जर लॉकडाऊन जाहीर झालाच तर? आपण कोणत्या लॉकडाऊनची गोष्ट करताय, कोणता मंत्रिमंडळातला निर्णय मला अजूनपर्यंत माहिती नाही. आज सकाळी एक आदेश निर्गमित झालेला आहे. त्याच्यामध्ये जी अगोदरची टायमिंग्स होती सगळ्या इसेन्शियल सर्व्हिसेसची, ती सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत होती. ती चेंज करून महाराष्ट्र शासनाने सकाळी 7 वाजल्यापासून ते 11 वाजलेपर्यंत केलेली आहे. याचा अर्थ आपल्याला सगळ्या ज्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत, त्या इटेबल्स ज्या आहेत, त्या भाज्या असो, फळे असो किंवा घरातल्या धान्य सामुग्री असो, या आपल्याला फक्त 7 ते 11 या दरम्यानच सकाळी खरेदी करता येणार. हा आदेश मला माहिती आहे. आपण याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या आदेशाचं बोलत असाल किंवा तो अजून निर्णय आला नसेल तर त्याच्याबद्दल मला सध्या तरी माहिती नाही. आपण म्हटलं की राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणत होते. आपल्यासोबत आत्ता मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे साहेब आहेत. नगराळे साहेब, आत्ता आपण काही गोष्टी ऐकल्या की सरकार ठोसपणे विचार करतं आहे की राज्यामध्ये पूर्वीसारखा, जसा मार्चचा उल्लेख तुम्ही सुरुवातीच्या वाक्यामध्ये केला की मार्च 2020मध्ये ज्या प्रकारे लॉकडाऊनची स्थिती होती तेव्हाच आपण ह्या गोष्टी कंट्रोल करू शकलो, नियंत्रणात आणू शकलो. आता जेव्हा अशा पद्धतीचा लॉकडाऊन जाहीर होतो तेव्हा ती सगळी जबाबदारी आपल्यासारख्या अधिकाऱ्यांच्या वर येऊन थांबते. ह्याच्या अंमलबजावणी असेल, लोकांना शिस्त लावण्याचा भाग असेल किंवा लोकांना त्या प्रकारच्या नियमावलीची समजून सांगणाऱ्या गोष्टी असतील, हे करणं असेल, हे वारंवार आपल्या विभागाकडनं होतच राहतं, समजून सांगितलं जातं. पण आता नियम कडक शिस्तीने सांगावे लागतील. महाराष्ट्र शासनाकडून ज्या काही सूचना येतील, ज्या काही इफेक्टिव्ह स्टेप्स आम्हाला घ्यायच्या आहेत, त्या सगळ्या मुंबई पोलीस खात्याकडनं घेण्यात येतील. आणि जी काही अपेक्षा, शासनाची अपेक्षा पोलीस खात्याकडून असेल कडक निर्बंध लावण्याची, त्याप्रमाणे तसे निर्णय घेण्यात येतील. त्याप्रमाणे तसा फोर्स आपल्याला डिप्लॉय करावा लागेल आणि यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही, अशी मी पोलीस खात्यातर्फे ग्वाही देतो. त्याचप्रमाणे शासनाची जी भूमिका आहे, शासनाने हा लॉकडाऊन कशासाठी लावलेला आहे, हा सगळ्या नागरिकांनी प्रथम हा प्रश्न स्वतःला विचारणे आवश्यक आहे. शासनाने घेतलेली ही भूमिका, ही सगळ्या नागरिकांनी सुरक्षित राहावं, कुणालाही कोरोना होऊ नये, कोरोनाचं संक्रमण होऊ नये, या कारणासाठी म्हणून शासनाने ही भूमिका घेतलेली आहे. कारण जर जास्त लोक कोरोनाग्रस्त झाले तर त्याच्यामुळे ज्या आपल्या व्यवस्था आहेत, हेल्थ रिलेटेड व्यवस्था आहेत, त्याच्यावर त्याचा परिणाम होतो, त्या कमी पडतात. आणि या गोष्टी टाळाव्यात, या गोष्टीपर्यंत आपल्याला जाता येऊ नये आणि आपण सगळे सुरक्षित राहावे, आपापल्या घरामध्ये सुरक्षित राहावे आणि आपण एक्सपोज होता कामा नये संक्रमणाला, यासाठी या स्टेप्स आहेत. तरी माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे त्यांनी घरामध्ये राहावं, थांबावं आणि स्वच्छतेचे नियम पाळावेत. बिलकुल सर. बाहेर निघताना नेहमी मास्क घालावा. या सगळ्या सूचनांचं सगळ्या नागरिकांनी पालन करावं, असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो आपल्या मार्फतीने. सर, बिलकुल. एक जनतेमध्ये कायम अशी या प्रकारची भीती निर्माण होते की जेव्हा लॉकडाऊन होतं, रस्त्यावर आपण फिरायला लागलो, आपल्याकडे काही सबळ कारण नसेल तर पोलिसांचे फटके पडतील. हे मागच्या वर्षी अनेक लोकांनी फटके खाल्ले आणि मग लोकांना कळलं की नाही आपण चूक केली आणि म्हणून आपल्याला हे सगळं सहन करावं लागलं.
तर अशा पद्धतीने लोकांनी वागू नये म्हणून पोलिसांकडनं काही वेगळ्या प्रकारची जनजागृती त्यांना तिथे समजावून सांगण्यासंदर्भातलं, कारण मागे काही व्हिडिओज आम्ही तेलंगणा पोलिसाचे ट्रॅफिकच्या सेंटर्सला उभे असलेले आणि ट्रॅफिकमध्ये लोकांना मास्क घालून तुम्ही गेलं पाहिजे, अंतर ठेवलं पाहिजे, अशा प्रकारच्या काही कृती करून दाखवण्यात आलेल्या होत्या. असा विचार आपण लोकांच्या जनजागृतीसाठी पोलिसांकडनं भीती थोडीशी मनातली काढून, पोलीस हे देखील माणूस आहेत, हे तुमच्या आमच्यासारखेच आहेत आणि तुम्ही आम्ही एकमेकांना सुरक्षित ठेवलं पाहिजे, असं आपण काही प्रयोग करणार का या लॉकडाऊनमध्ये? ऑलरेडी आपण याच्या अगोदर मला माहिती नाही आपण माझे काही व्हिडिओज बघितले की नाही, परंतु मागे मी 2-3दा प्रेसला व्हिडिओज इश्यू केलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हेच सांगितलेलं आहे की कुणावरही मारहाण करण्याची पाळी येऊ देऊ नका, कुणालाही मारू नका, कुणालाही शिक्षा देऊ नका. पब्लिक प्लेसेसमध्ये अशा शिक्षा देणं योग्य नव्हे आणि पोलिसांचा तो अधिकार नव्हे. कुणाला बेडूक उड्या मारायला लावणे, कुणाला सूर्यनमस्कार घालायला लावणे ही काही शिक्षा देण्याची पद्धती नव्हे. जी काय करायची आहे तुम्ही कायदेशीर कारवाई करा. त्यांनी जर कोणता नियम तोडला असेल नागरिकांनी तर त्याच्यावर चालान करा, गुन्हा दाखल करा. जी काही असेल ती कायदेशीर पद्धतीने त्याचा मार्ग काढा, परंतु कुणालाही अपमान करू नका, कुणाला शिवीगाळ करू नका, कुणाला मारहाण करू नका. हा संदेश कायम मी माझ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मी देत आलो आहे. त्याचबरोबर नागरिकांना सुद्धा माझं हेच आव्हान आहे की त्यांनी नियमांचं पालन करावं. अशी कोणतीही परिस्थिती येऊ नये की ज्याच्यामध्ये त्याच्यावर काही गुन्हा दाखल होईल किंवा त्यांनी कोणत्या नियमाचा भंग केला अशी पाळी त्याच्यावर काही येईल असं त्यांनी वागू नये. हीच माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे. जर तुम्ही घरी सुरक्षित राहिलात तर आम्ही आपल्या पोलीस स्टेशनला जाऊ, आम्ही आमचे काम करू. परंतु तुम्ही जर रस्त्यावर राहिलात लॉकडाऊनच्या वेळेस तर आम्हालाही रस्त्यावर यावं लागेल आणि आम्हालाही आमची कारवाई करावी लागेल. कारण शेवटी ध्येय एकच आहे. शासनाने आम्हाला ड्युटी दिलेली आहे लॉकडाऊन चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करण्याची, एन्फोर्स करण्याची, तर आम्हाला तो करावा लागेल आणि त्यासाठी जनतेचं सहकार्य हे अत्यंत आवश्यक आहे. अगदी खरं आहे सर. आत्ता एक दुसरा मुद्दा समोर असा येतो की रुग्णांना बेड्स मिळत नाहीत, त्यामुळं आपल्याकडे देखील आपण मरोळ ट्रेनिंग सेंटरला मागच्या वेळेला पोलिसांसाठीचे म्हणून काही कोविड सेंटर्स उभे केलेले होते. आत्ता अशा परिस्थितीमध्ये जर काही संख्या पोलीस दलामध्ये रुग्णांची वाढली तर त्या पातळीवरती वेगळी व्यवस्था पोलीस प्रशासनाकडनं मुंबईमध्ये ही केली गेलेली आहे का? मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आज सकाळपासूनच आम्ही अशी एक व्यवस्था आमच्या कोळे कल्याण केंद्रामध्ये केलेली आहे. कोळे कल्याण केंद्र आमचं वाकोल्याला आहे. तिथे आम्ही एका बिल्डिंगमध्ये जवळपास 250 बेडचं हॉस्पिटल एक तयार केलेलं आहे आणि तिथे प्राथमिक जे सिम्पटम्स असतात कोविडचे अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आम्हाला तिथे प्राथमिक स्वरूपामध्ये मेडिकल व्यवस्था पुरवण्यात देता येतील. इथे 250 बेडचे या हॉस्पिटलमध्ये आम्ही काही BMCचे अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा यांना ही सोय उपलब्ध करून देणार आहे. BMC मार्फतीने या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस आणि स्टाफ हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि ही व्यवस्था आमची आज सकाळीच सुरू झाली आणि याचा एक चांगला फायदा मुंबई पोलीसमधील अधिकारी आणि कर्मचारी यांना होईल. याच्या व्यतिरिक्त आमच्या नागपाडा हॉस्पिटलमध्ये त्याचबरोबर नायगावच्या डिस्पेन्सरीमध्ये सुद्धा आमची मेडिकल फॅसिलिटीज सुरू आहे नॉन कोविड पेशंटसाठी. ती तशीच कायमस्वरूपी राहणार आहे आणि या व्यतिरिक्त बाकी सगळ्या महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना या अंतर्गत जी आमची हॉस्पिटल्स आहेत जिथे आमच्या कॉन्स्टेबलला कॅशलेस ॲडमिशन होते अशा सर्व ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट केल्या जाईल आणि या सगळ्या सुविधा ज्या आहेत या मोफत आहेत. शासनामार्फत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या मोफत पुरवण्यात येतात.
धन्यवाद नगराळे साहेब, तुम्ही आलात आणि या सगळ्याबद्दलचे लोकांच्या मनात ज्या शंका होत्या त्या शंकांचं निरसन तुम्ही केलं आणि लॉकडाऊनबद्दल आता शासन जो निर्णय घेत आहे ती अंमलबजावणी तुम्ही करत असताना देखील मनात भीती न बाळगता बाहेर कोणी फिरू नये हे खरं तर पोलिसांनी केलेलं आवाहन जनतेने स्वीकारलं पाहिजे. घरात राहा, सुरक्षित राहा. रस्त्यावर पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी आहेत, त्यांच्याशी वाद घालू नका. नियमांचं पालन करा, तेही नियम अंमलात आणण्याकरता म्हणून तुमच्यासाठी कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळं तुमचा जीव जितका महत्त्वाचा आहे तितकाच तुम्ही मास्क न घालता गेलात तर त्या पोलिसांचा जीव धोक्यात आणू नका, कारण गरज आहे त्यांच्यासहित तुम्ही आम्ही सगळेच सुरक्षित राहण्याचे. धन्यवाद नगराळे साहेब, तुम्ही आलात आणि साम टीव्हीला ही सविस्तर मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. मास्क लावा, घरी राहा, सुरक्षित राहा, खबरदारी घ्या आणि या लॉकडाऊनचं शासनाने केवळ आपण बेशिस्तीने वागलो म्हणून आपल्यावर ही पाळी आली का याचं आत्मपरीक्षण करण्याची आता खरं वेळ आलेली आहे. त्यामुळं संख्या घटवायची असेल, ज्या पद्धतीचं वातावरण समाजात तयार झालेलं आहे कोरोनाच्या या सगळ्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं, याला आपल्याला नियंत्रणात आणायचं असेल तर ती शिस्त केवळ स्वयंशिस्त असली पाहिजे, तर आणि तरच आपण ही संख्या नियंत्रणात आणण्यात यशस्वी होऊ शकतो. त्यामुळं नियमांचं पालन याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. इथं थांबू. नमस्कार.